फेब्रुवारी मार्च महिन्यात पोर्टुलका म्हणजेच मॉसरोज झाडांसाठी खूप महत्त्वाचा असतो। या काळात थोडी योग्य काळजी घेतली तर संपूर्ण उन्हाळाभर झाड भरपूर फुलांनी भरून जाते। तर ओम साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। तर आज आपण पोर्टुलका किंवा मॉसरोज, त्यानंतर चिनी गुलाब असं बऱ्याच नावांनी या प्लॅन्टला ओळखले जाते। त्याचबरोबर हे पण एक ऑफिस टाईम आहेत। यामध्ये पण चिनी गुलाबासारखेच भरपूर असे फुले येतात। तर हिवाळ्यामध्ये पोर्टुलका झाडाची डॉर्मन्सी अवस्थेत जातात, त्यामुळे त्यांची वाढ थांबते आणि झाड थोडे सुकल्यासारखे दिसते। फेब्रुवारी मार्च सुरू होताच झाड पुन्हा वाढायला लागते, त्यामुळे याच वेळी झाडाचे हार्वेस्टिंग किंवा प्रूनिंग करा। त्यामुळे नवीन फांद्या येतात आणि फुले जास्त लागतात। हार्वेस्टिंग आणि प्रूनिंग नंतर झाडाला अतिरिक्त पोषणाची गरज असते। कुंडीत 2 ते 3 मूठ वर्मी कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत घ्या आणि ते आपल्या झाडाला आवश्यकते किंवा पोषक द्रव्ये मिळतात। त्यामुळे पोर्टुलका झाड आधी अशा ठिकाणी ठेवा जिथे किमान 6 ते 7 तास चांगले ऊन मिळेल। तितके जास्त ऊन तितकी जास्त कळ्या आणि फुले येतात। पाणी नेहमी गरजेनुसार द्या। कुंडीवरील माती ही पूर्णपणे दिसली की पाणी द्या, सुकल्यावरच पाणी द्या। जास्त पाणी दिल्यास पाणी जास्त येतात, मग फुले कमी लागतात जास्त। आणि सतत फुलांसाठी एक सोप्या घरगुती उपाय: 1 ग्लास पाण्यात 1 टेबलस्पून लाकडाची राख आणि चिमूटभर चहापत्ती मिसळून झाडाच्या मातीमध्ये टाका। काही दिवसातच झाडावर भरपूर अशा कळ्या आणि फुले येतात। त्याचबरोबर या प्लॅन्टमध्ये भरपूर असे वेगवेगळे कलरचे फुलं येतात आणि वेगवेगळे कलर, त्यानंतर सिंगल पॅटल, डबल पॅटल असे भरपूर असं वेगवेगळा प्रकार आहेत। आणि याची जेवढी तुम्ही प्रूनिंग कराल, समोरून जर प्रूनिंग केली तर याला तेवढ्या फांद्या फुटतात आणि आपले झाड डेरेदार होते किंवा घनदाट होते। आणि याची कटिंग लावणंही इतकी सोपी आहे। तुम्ही हे छोटे छोटे जर कटिंग मातीमध्ये जर टाकले तरीही एकदम छानपैकी याची कटिंग रुजते किंवा लवकर मुळे पकडते। त्याचबरोबर एक ऑफिस टाईम हे पण प्लॅन्ट त्यासारखेच आहेत। सेम प्लॅन्ट, दोघांचीही काळजी घेणे सारख्या प्रमाणात आहे। यालाही भरपूर असे फुले येतात आणि भरपूर असे वेगवेगळे कलर यामध्ये पण आहेत। तर बघा, तुम्हाला जर आत्ता लावायचे असेल तर तुम्ही नवीन कटिंग आणून लावू शकता किंवा आहे ते प्लॅन्ट नवीन मातीमध्ये पण लावा। भरपूर असे उन्हाळाभर आपल्याला फुले मिळतात आणि खूप सुंदर असे आपले गार्डन दिसते। तर चला, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।